हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? असं मजेत असणार. ओके, तर आता तुम्हाला मला वाटतं पहिली पोएम झालेली आहे आणि 1.2 पण मी पाठवतोय. 1.1 आणि 1.2 झाल्यानंतर आपण ग्रामरचे आपण रिव्हिजन करू आज. तर ग्रामरचे रिव्हिजन आज आपण स्टार्ट करूया. ग्रामरच्या रिव्हिजन मध्ये आज पहिला टॉपिक आपण बघूया, पार्ट्स ऑफ स्पीच. आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? तर स्पीच म्हणजे बोलणं. ओके, कुठलीही लँग्वेज आपण बोलतो त्या लँग्वेज मध्ये आपण काय बोलतो? सेंटेन्स. सेंटेन्स मध्ये काय असतात? वर्ड्स. त्या वर्ड्सचे प्रकार, ज्याला आपण मराठीमध्ये शब्दांच्या जाती म्हणतो, ते शब्दांच्या जाती म्हणजे तिकडे पार्ट्स ऑफ स्पीच इंग्लिश मध्ये. पार्ट्स ऑफ स्पीच मीन्स काइंड्स ऑफ वर्ड्स. शब्दांच्या जाती. शब्द आता वेगवेगळ्या शब्दांपासून वाक्य बनतं. मग वाक्य बनतं, प्रश्न होतो, उद्गारवाचक वाक्य होतं, आश्चर्याचं वाक्य होतं, किंवा आज्ञार्थी वाक्य होतं. मग हे सेंटेन्स जे आहे ते सेंटेन्स म्हणजेच वर्ड्स. आणि वर्ड्सला ज्या जाती असतात, ते वर्ड्स जे प्रकार आहेत ते वर्ड तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, पण आता आपण परत थोडंसं रिवाइज करतो. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट आहे नाउन. नाउन म्हणजे काय? नाउन म्हणजे नाम. तुम्हाला माहिती, नाउन इज अ नेमिंग वर्ड. नेम ऑफ एनिमल, नेम ऑफ पर्सन, नेम ऑफ एनिथिंग. कुठल्याही गोष्टीला दिलेलं जे नाव असतं ते नाव म्हणजे नाउन. ओके, मग त्या नाउन मध्ये दोन महत्वाचे प्रकार आहेत, एक तर कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन. बरोबर आहे. कॉमन नाउन म्हणजे काय? जी कॉमन गोष्टी आहेत, आता पेन, पेन्सिल, फॅन, ट्यूबलाइट, मोबाईल, हे सगळे काय? कॉमन नाउन आहे. बरोबर आहे. बॅग, नोटबुक, हे सगळे कॉमन नाउन आहेत. बॉय, गर्ल, सिटी, कॉमन नाउन आहेत. आणि प्रॉपर नाउन म्हणजे काय? तर प्रॉपर नाउन म्हणजे त्या गोष्टीला दिलेलं विशिष्ट नाव, जे दुसऱ्या कोणाचंही नसतं. बरोबर आहे. तर आपण जपान म्हणतो. जपान हे नाव फक्त जपान कंट्रीचंच आहे, दुसऱ्या कोणाचंही नाही. किंवा इंडिया फक्त इंडियाचंच नाव आहे. समजलं? किंवा आता वडापाव हे त्या पदार्थाचंच नाव आहे, दुसऱ्या समोसाला आपण वडापाव म्हणत नाही. बरोबर आहे. मग प्रत्येक गोष्टीला दिलेलं एक जे नाव असतं, विशिष्ट नाव, त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. आणि जे कॉमन आहे, हा पदार्थ हा कॉमन आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्याला फूड कॉमन आहे, कॉमन नाउन. बॉय कॉमन आहे, सामान्य नाम ज्याला आपण म्हणतो. तर कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम आणि प्रॉपर नाउन म्हणजे विशिष्ट नाव ज्याला आपण म्हणतो. एक्झाम्पल आपण बघूया. आता नवीन वाक्य लिहिलं की आय लाईक रीडिंग. आता ह्यामध्ये आय लाईक रीडिंग, याच्यामध्ये रीडिंगला आपण नाउन म्हणू शकतो. ओके, आय हे प्रोनाउन आहे, लाईक हे वर्ब आहे. रीडिंग किंवा वी सॉ अ मूवी, याच्यामध्ये मूवी हे काय आहे? नाउन आहे. तसं रीडिंग हे नाउन आहे, तसं मूवी हे नाउन आहे. किंवा तिसरं एक्झाम्पल, विजय इज माय बेस्ट फ्रेंड. आता या एक्झाम्पल मध्ये बघा, विजय हे पण नाउन आहे आणि फ्रेंड हे पण नाउन आहे. फरक काय? विजय विजय प्रॉपर नाउन आहे आणि फ्रेंड हे काय आहे? कॉमन नाउन आहे. विजय एक पर्टिक्युलर नाव आहे म्हणून विजय, आणि फ्रेंड हे कॉमन आहे, पण दोन्ही आहेत नाउन. समजलं? तर इथं नाउन आपलं कम्प्लीट झालं. नाउन नंतर दुसरा भाग आहे प्रोनाउन. प्रोनाउन तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणजे इन प्लेस ऑफ नाउन वी यूज प्रोनाउन. नामाच्या जागी आपण प्रोनाउन वापरतो. एकदा नावाचा उल्लेख झाला की आपण त्या ठिकाणी प्रोनाउन वापरत असतो. आणि हे प्रोनाउन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. जसं प्रोनाउन्स आपण आहे ही, शी किंवा दे. ओके, अगदी युअर किंवा माय किंवा हिज, ही सगळी काय आहे? प्रोनाउन्स आहे. नामाच्या ऐवजी वापरणारे जे आपण शब्द असतात त्याला आपण प्रोनाउन म्हणतो. ओके, तर प्रोनाउन. त्यानंतर थर्ड आपण घेऊया ऍडजेक्टिव्ह. ओके, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ओके,
नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे, जो स्पेशल इन्फॉर्मेशन देतो, त्या स्पेशल इन्फॉर्मेशन देणाऱ्या वर्डला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. हे पण तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. जसं आपण लिहिलं टॉल, ओके, त्यानंतर लिहिलं शॉर्ट किंवा लॉंग, ओके, किंवा आपण लिहिलं ब्युटिफुल, त्याच्यानंतर स्वीट, बरेच ऍडजेक्टिव्ह आहेत. ओके, सो ऍडजेक्टिव्ह तुम्हाला नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतात, त्यांना आपण काय म्हणतो, ऍडजेक्टिव्ह म्हणतो. लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढे जाऊ. 3 आपण बघितले पार्ट्स ऑफ स्पीच: नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह नंतर आता आपण चौथ्या प्रकाराकडे जाऊ. चौथा प्रकार आहे वर्ब. ओके, आता वर्ब म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. वर्ब म्हणजे क्रियापद. मग त्या वर्ब क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही. वर्ब इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कंप्लीट द मीनिंग ऑफ द सेंटेन्स. सेंटेन्सचं मीनिंग क्रियापदानेच पूर्ण होतं, त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही, लक्षात ठेवा. मग आता इंग्लिश मध्ये वर्ब मध्ये पण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि दुसरं म्हणजे मेन वर्ब. हेल्पिंग वर्ब हे नावाप्रमाणे काय असतं, हेल्प करणारं असतं. आणि मेन वर्ब हे नावाप्रमाणे मेन म्हणजे त्याला आपण ऍक्शन वर्ब पण म्हणू शकतो. त्यातनं एखादी ऍक्शन आपल्याला कळते. ओके, तर त्याच्यात आपण एक्झाम्पल बघूया. ही इज माय फ्रेंड. आता ही इज माय फ्रेंड याच्यामध्ये इज हे वर्ब आहे, पण त्या वर्बने कुठलीही ऍक्शन दिसत नाही, फक्त एक्झिस्टन्स दिसते की ही इज माय फ्रेंड. ओके, किंवा शी वॉज इन द क्लासरूम. इज, वॉज, आर, वेअर, हॅज, हॅव, हॅड हे सगळे हेल्पिंग वर्ब्स आहेत. त्या हेल्पिंग वर्ब आहे, ते वर्बच आहेत, फक्त त्यातनं ऍक्शन कुठली दिसत नाही. आता ऍक्शन कशातून दिसते. दुसरं एक्झाम्पल, वी प्ले क्रिकेट. याच्यामध्ये प्ले हा काय आहे, ऍक्शन वर्ब आहे. या प्ले मधून तुम्हाला ऍक्शन दिसून येते, खेळण्याची ऍक्शन, कृती, म्हणून हा ऍक्शन वर्ब आहे. आणि हा सुद्धा वर्ब आहे, बट दिस इज नॉट ऍक्शन वर्ब. इज हे ऍक्शन वर्ब नाही, पण ते वर्ब आहे. प्ले हे ऍक्शन वर्ब आहे. समज दोन्ही मधला फरक. तुम्ही वर्ब लक्षात ठेवा. एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅज, हॅव, हॅड, कॅन, कुड, मे, माइट बी हे सगळे वर्ब्स आहेत, पण ते ऍक्शन वर्ब्स नाही. मग प्ले, रीड, गो, ओके, त्याच्यानंतर वॉच, ओके, त्याच्यानंतर राईट हे सगळे ऍक्शन वर्ब आहेत. त्यातनं काहीतरी ऍक्शन दिसून येते, म्हणून या प्रकारच्या वर्बला आपण ऍक्शन वर्ब म्हणतो. ओके, आणि इज, वॉज किंवा हॅज, हॅव याच्यामधनं कुठलीही ऍक्शन दिसत नाही, पण ते वर्ब असतात, कारण त्यांच्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. आता इज काढून टाका आणि नुसतं जर आपण वाक्य वाचलं, ही माय फ्रेंड, कळेल का काय, नाही. ही इज किंवा ही वॉज असं काहीतरी म्हणावं लागेल. म्हणून ही इज माय फ्रेंड अँड वी प्ले क्रिकेट. प्ले काढून टाका, वी क्रिकेट, काय आम्ही क्रिकेट आहे का, नाही आम्ही क्रिकेट खेळतो. त्यामुळे प्ले ऍक्शन वर्ब, इज वर्ब, बोथ आर वर्ब, दोन्ही वर्ब्स. समजलं. वर्ब म्हणजे क्रियापद. त्याच्यानंतर 5वा जो प्रकार आहे, तो 5वा प्रकाराकडे आपण जाऊ. 5th, ऍडवर्ब. याच्या नावातच आहे ऍडवर्ब. ऍडवर्ब, अ वर्ड विच टेल्स अबाउट वर्ब. कळलं का, म्हणजे एखादा शब्द जो वर्ब बद्दल सांगतो, वर्ब बद्दल खास करून माहिती देणारा, क्रियापदाबद्दल खास करून माहिती देणारा शब्द हा ऍडवर्ब असतो. आणि हा जास्तीत जास्त एलवाय प्रत्यय असलेल्या शब्दांचा असतो. ओके, एक्झाम्पल बघूया. वी मूव क्विकली. ओके, आता याच्यामध्ये काय, वी मूव क्विकली, आम्ही क्विकली तिकडून गेलो. याच्यामध्ये एलवाय शब्द कुठला आहे, क्विकली, म्हणून क्विकली हा काय आहे, ऍडवर्ब आहे. लक्षात ठेवा. शक्यतो ऍडवर्बला एलवाय येतो, पण कधी कधी असं पण असतं की काही शब्दांना एलवाय येत नाही, तरी पण ते ऍडवर्ब असतात. ते कसं, we always play in the morning.
वी ऑलवेज प्ले इन द मॉर्निंग. बघा याच्यामध्ये ऑलवेज, याला एलवाय लागलेला नाहीये, पण वी ऑलवेज प्ले इन द मॉर्निंग. प्ले हे यातलं वर्ब आहे. ओके, प्लेच्या आधी काय आलाय? ऑलवेज. म्हणजे प्ले बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे ऑलवेज. प्ले हा वर्ब आहे, म्हणून ऑलवेज हा ऍडवर्ब आहे. लक्षात ठेवा. ऑलवेज प्ले कसं करतो आम्ही? नेहमी. ऑलवेज, सो ऑलवेज ऍडवर्ब. प्ले वर्ब, इथं क्विकली ऍडवर्ब. एलवाय असणारे शब्द पण ऍडवर्ब आहे आणि एलवाय नसणारे पण वर्ब बद्दल सांगणारे खास करून शब्द सुद्धा ऍडवर्ब मध्ये येतात. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो आहे नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब. त्याच्यानंतर पुढे जाऊया प्रेपोजिशन. प्रेपोजिशन तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. प्रेपोजिशन म्हणजे काय? असा शब्द जो नाउन किंवा प्रोनाउनचं रिलेशन त्या वाक्यातल्या दुसऱ्या शब्दांबरोबर दाखवतो. नाउन असेल किंवा प्रोनाउन असेल, त्याचं रिलेशन की दुसऱ्या शब्दाबरोबर काय रिलेशन आहे, काय कनेक्शन आहे ते दाखवतो. एक्झाम्पल बघू. A cat is under the table. Okay, a cat is under the table. त्याच्यामध्ये बघा कॅट आणि टेबल या दोघांचं रिलेशन दाखवणारा शब्द कुठला आहे? अंडर, म्हणून तो प्रेपोजिशन. ओके, दुसरा एक्झाम्पल आपण घेऊ. वी आर in the classroom. So we are in the classroom. आता बघा, we are in the classroom. We आणि classroom याचा संबंध, रिलेशन दाखवणारा शब्द कुठला आहे? in, म्हणून तो प्रेपोजिशन आहे. सो in, on, above, off, after, before, among, between, near हे सगळे शब्द आणि यासारखे अनेक शब्द म्हणजे प्रेपोजिशन, जे वाक्यामध्ये नाउन किंवा प्रोनाउनचा दुसऱ्या शब्दाबरोबर रिलेशन दाखवतात. समजलं? 6 आपण आतापर्यंत बघितले: नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रेपोजिशन. ओके, तर इथं आपण थांबूया. पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. ओके, थँक्यू. प्रेपोजिशन नंतर आता पुढे आपण बघूया 7 कंजंक्शन. आता हे कंजंक्शन काय आहे? कंजंक्शन्स आर कनेक्टिंग वर्ड्स. दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारे जे शब्द आहेत, कनेक्ट करणारे जे शब्द आहेत, ते कनेक्ट करणारे शब्द म्हणजे कंजंक्शन. आणि हे कनेक्ट करणारे शब्द तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. अँड, बट, ऑर, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, ऍज वेल ऍज, हे सगळे जे दोन वाक्यांना जोडणारे शब्द आहेत, हे दोन वाक्याला जोडणारे शब्द म्हणजे कंजंक्शन्स. उदाहरण बघूया. गिव्ह मी टी और कॉफी. गिव्ह मी टी और कॉफी, याच्यामध्ये ऑर, टी आणि कॉफीला जोडणारा शब्द और म्हणून तो कंजंक्शन. ओके, दूसरा एग्जाम्पल बघूया. वी वेंट देयर, वी वेंट देयर अँड banged the door. We went there and banged the door. इथे दोन वाक्य जोडले, and दोन सेंटेन्स जॉईन करण्याचं काम and ने केलंय, म्हणून and हा काय आहे? कंजंक्शन. समजलं? तर and, or, but, as well as यासारखे दोन वर्ड्स किंवा दोन सेंटेन्सेस जोडणारे, कनेक्ट करणारे वर्ड्स म्हणजे कंजंक्शन. ओके, 7 पार्ट्स ऑफ स्पीच झाले. आता शेवटचा पार्ट ऑफ स्पीच आपला आहे इंटरजेक्शन. ओके, आता इंटरजेक्शन म्हणजे काय? तर इंटरजेक्शन्स आर द वर्ड्स which expresses emotions or feelings. फीलिंग्स किंवा इमोशन्स व्यक्त करणारे शब्द म्हणजे इंटरजेक्शन. वेगळे
वाव, ओ माय गॉड किंवा हुर्रे, अलास, त्यातनं आनंद, दुःख, भीती अशा प्रकारचे भाव व्यक्त होतात, इमोशन्स व्यक्त होतात, ते वर्ड्स म्हणजे इंटरजेक्शन्स. आता समजा एक्झाम्पल आपण घेऊया. हुर्रे, वी won the match. हुर्रे, वी won the match. त्याच्यामध्ये हुर्रे, हुर्रे शब्दाने काय दिसला? आनंद दिसला. म्हणून याच्यामध्ये हुर्रे हा शब्द काय आहे? इंटरजेक्शन. किंवा दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ. OMG, ज्याला आपण ओ माय गॉड म्हणतो. OMG, व्हॉट अ हॉरिबल स्नेक. व्हॉट अ हॉरिबल स्नेक. याच्यामध्ये OMG हा शब्द, ओ माय गॉड हा शब्द इमोशन व्यक्त करतो, म्हणून OMG यातला इंटरजेक्शन आहे. याच प्रकारे म्हणजे हुर्रे, OMG किंवा अलास, ओके, यासारखे शब्द जे आहेत त्यांना आपण इंटरजेक्शन म्हणतो. तर असे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. आता प्रत्येक वाक्य तुम्ही बघा की प्रत्येक वाक्यातले शब्द बघा की त्या शब्दांची जाती काय काय आलेले आहेत. नाउन आहे का, प्रोनाउन आहे का, इंटरजेक्शन आहे का, प्रेपोजिशन आहे, हे आपण आता शोधायचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला वाक्य तयार करताना प्रॉब्लेम नाही येणार. कारण का त्या वाक्यात काय आहे जर समजलं तर तुम्हाला पुढे ती वाक्य लिहिता येतील, वाचता येतील, समजतील. ठीक आहे, मला वाटतंय की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. तर पार्ट ऑफ स्पीच हा जो टॉपिक आहे हा टॉपिक इकडे कम्प्लीट झालाय. पुढच्या लेक्चरला आपण एखादा नवीन टॉपिक घेऊ. ओके, थँक्यू.